गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी पर्वाची नवी सुरुवात. शुभमन गिलनं कसोटी संघाचे नेतृत्व करताना शतकी खेळीसह फलंदाजीतील धम दाखवली, पण भारतीय संघाला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करणारा गिल हा काही पहिला भारतीय कर्णधार नाही. दिग्गज क्रिकेटर सी.के. नायडू यांनी औफंटिसमध्ये लॉर्ड्सच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध कॅप्टन्सीतील पहिलाच सामना गमावला होता. मनसूर अली पतौडी यांनी एंगअरेफ्टमध्ये वेस्ट इंडीज विरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व केले. भारतीय संघाने हा सामना गमावला होता. दिलीप वेंगसरकर यांनी अयर्नसेत्तनमध्ये घरच्या मैदानात वेस्ट इंडीज विरुद्ध कॅप्टन्सीच्या पदार्पणातील सामना गमावला होता. विराट कोहली मध्ये पहिल्यांदा भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना दिसला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याच्या कॅप्टन्सीची सुरुवातही पराभवाने झालेली.